हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी सुनीता. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मी काही शिवलेले ब्लाऊज कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आले. तर खूप सुंदर आणि आकर्षक असे ब्लाऊज डिझाईन्स आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हा जो पहिला ब्लाऊज आहे हा पैठणी साडीवरला ब्लाऊज आहे आणि आता तर ब्लाऊज पीसवर रेडीमेड पॅचवर्क डिझाईन येत आहे. या पीसवर पण अशीच डिझाईन होती. तर हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि हे सर्व ब्लाऊज एकाच कस्टमरचे शिवलेले आहेत. तर याची स्लीव्ज आहे ती लॉंग स्लीव्ज घेतली होती आणि पाठीमागे पानगळ्याची डिझाईन होते आणि जे उरलेले काठ होते त्याच्यापासून लटकन बनवले आहेत. तर खूप छान असं हे पण ब्लाऊज दिसत होते. आणि हे जे नंतरचे ब्लाऊज आहे ग्रीन कलरचे ब्लाऊज, याचा गळा पुढचा पानगळा असा घेतला होता आणि हे पण प्रिन्सेस कटच ब्लाऊज होता आणि याची पण लॉंग स्लीव्जच घेतलेली आहे आणि लॉंग स्लीव्जला अशी लेस लावलेली आहे. हे बॅक ओपन ब्लाऊज होता आणि पाठीमागे असा गळा टाकला होता आणि त्याच्यावर लेस लावली होती. हे पण खूप छान आणि आकर्षक असं ब्लाऊज दिसत होते ग्रीन कलरचं असल्यामुळे. याची साडी पण खूप छान अशी सिल्कमधून साडी होती आणि याच्या नंतरचे हे पण पैठणी साडीवरले ब्लाऊज आहे. ह्याचा गळा गोल गळा घेतला होता आणि या ब्लाऊज पीसवर पण अशी रेडीमेड पॅचवर्कच डिझाईन आलेली होती आणि बाहेर असे छोटेसे पॅच आणि काठ होता आणि पुढे फ्रिल लावली होती. हे पण खूप छान असे ब्लाऊज दिसत होते आणि हे थ्री प्रिन्सेस कटमधून ब्लाऊज शिवले. हे पण थ्री प्रिन्सेस कटमधून ब्लाऊज शिवलेले होते आणि पुढचा गळा असा गोल घेतला होता आणि हे छोटेसे लटकन बनवले होते. तर ते ताईंना हे सर्वच ब्लाऊज खूप आवडले आणि हे पण पैठणी साडीवरलेच ब्लाऊज होते आणि पाठीमागे असा पानगळा घेतला होता आणि पॅचवर्क डिझाईन, काटाची पॅचवर्क डिझाईन टाकली होती आणि बाहेर पण अशी छोटीशी डिझाईन बनवली होती आणि त्याच्यामध्ये बटन लावले होते. हे पण प्रिन्सेस कटमधूनच ब्लाऊज होते. तर हे पण ह्याची साडी पैठणी साडी होती. खूप छान अशी साडी होती. पिको फॉलला माझ्याकडे साडी पण आलेली होती आणि असे छोटेसे लटकन केले होते. याच्यानंतरचे जे ब्लाऊज आहे हे आता ज्या ट्रेंडिंग साड्या आहेत त्याच्यामधले हे ब्लाऊज पीस होते आणि हे पण बॅक ओपन ब्लाऊज शिवलेलं होतं आणि पुढचा असा पानगळा होता आणि जे आता ट्रेंडिंग स्लीव्ज आहेत ती स्लीवची डिझाईन टाकली होती आणि त्या स्लीव्जला अशी लटकनची लेस लावलेली होती आणि पाठीमागे ट्रान्सफर नेक घेतलेला होता आणि त्याच्यावर छोटंसं फ्लावर बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये बटन लावलं होतं आणि दोऱ्या लावल्या होत्या आणि छोटेसे लटकन बनवले होते. हे पण खूप छान आणि सुंदर असं ब्लाऊज दिसत होतं. याच्यानंतरचं जे ब्लाऊज आहे ते पण आता जी ट्रेंडिंग साडी निघालेली आहे त्याच्यामधील हे ब्लाऊज पीस होतं. ह्याची लॉंग स्लीव्ज घेतली होती आणि छोटासा फुगा घेतलेला होता. त्यात आणि फुगा घ्यायला लावला होता आणि पाठीमागे असं पानगळा घेऊन फ्लावर छोटंसं बो बनवला होता आणि त्याच्यामध्ये बटन लावलं होतं आणि असे छोटेसे 2-2 लटकन बनवले होते. तर हे पण ब्लाऊज खूप छान असं दिसत होतं. आणि जे आता ह्याच्यानंतरचं आहे ते नेव्ही ब्ल्यू, पुढे असा त्रिकोणी गळा घेतला होता आणि याची जी स्लीव्ज आहे ती छोटीशी स्लीव्ज घेतली होती आणि हे थ्री प्रिन्सेस कटमधून ब्लाऊज शिवलं होतं. पाठीमागे मटका गळा घेतला होता आणि छोटेसे लटकन बनवले होते आणि असं छोटंसं फ्लावर बनवून त्याच्यामध्ये बटन लावलं होतं. हे पण ब्लाऊज छान दिसत होते. त्याच कस्टमरचे हे सर्व ब्लाऊज एकाच कस्टमरचे शिवलेले आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्या कोणी ताई नवीन असाल तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.